सांगली महापालिकेच्या निवडणुका मुदत संपल्यानंतर तब्बल 2.5 वर्षांनी पार पडल्या आहेत. त्यामुळे 2.5 वर्षाचे प्रशासक राज आता 10 दिवसात संपणार आहे. त्याची चाहूल आता महापालिकेत दिसत आहे. उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते, सत्ताधारी गटनेते यांची कार्यालये रिकामी करण्याचे आता अधिकाऱ्यांकडून सुरू झाले. महापालिकेत ऑगस्ट 2023मध्ये प्रशासक राज आले होते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या केबिनवर अधिकाऱ्यांनी ताबा मिळवला होता. पहिल्या मजल्यावरील कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यात आणली होती. पहिल्या मजल्यावरील उपमहापौरांच्या कार्यालयात निवडणूक विभाग सुरू करण्यात आला होता. स्थायी सभापतीचे कार्यालय अतिरिक्त आयुक्तांसाठी तर सभागृह नेत्यांचे कार्यालय उपायुक्तांसाठी घेण्यात आले होते. विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयातून जनसंपर्क विभागाचे कामकाज सुरू होते. या कार्यालयामध्ये दप्तर, फायली, टेबल, खुर्च्या तसेच इतर साहित्य ठेवण्यात आले होते. मात्र निवडणुकीनंतर लवकरच महापालिकेत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती होणार असल्याने प्रशासनाला ही कार्यालये पुन्हा लोकप्रतिनिधींसाठी उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांना नव्या कार्यालयात स्थलांतर व्हावे लागणार आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. अतिरिक्त आयुक्तांना दुसऱ्या मजल्यावरील कार्यालय देण्यात येणार आहे, तर उपायुक्तांच्या कार्यालयाचा घोळ सुरू आहे. त्यासाठी तळमजल्यावरील लेखा विभाग, पंतप्रधान आवास योजना व आस्थापना ही तीनही कार्यालयातील साहित्य हलवण्यात येत आहेत. या 3 विभागाला मदनभाऊ संकुलातील महापालिकेच्या इमारतीत जागा उपलब्ध करून दिली आहे.